Hello students, now we are taking a problem on redemption of preference shares. The balance sheet of Smile Limited as on 31st March 2020 was as under. This balance sheet is given in vertical format. Equity and liabilities. Under it, shareholders fund. Under shareholder funds, there are two items. One is equity share capital 22 lakh 50,000. Another is redeemable preference shares of rupees 100 each, 6,500. It means amount payable to redeemable preference shareholders is rupees 6 lakh 50,000. Reserve and surplus under which profit and loss account 4 lakh 80,000. Current liabilities under it creditors 5 lakh 65,000. Therefore total is 39,000 sorry 39 lakh 45,000. This is liability side. Then assets. There are two parts, non-current asset and current asset. Under non-current asset, fixed asset 34 lakh 50,000. Under current assets, investment 1 lakh 85,000 and bank balance 3 lakh 10,000. Total 39 lakh 45,000. This is the balance sheet provided in the problem. Then additional part. The company decided to redeem its preference shares at a premium of 10% on 31st March 2020. ABC A to sell investment at rupees 1 lakh 80,000 to leave a bank balance of rupees 1 lakh 20,000 after redemption, to issue minimum equity shares of rupees 50 each at a premium of rupees 10 each, to raise the balance of funds required. You are asked to pass the journal entries in the books of the company and prepare the balance sheet of the company after redemption of these preference shares. प्रॉब्लेम वाचल्यानंतर असं लक्षात आलं की रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची रक्कम परत करायची. ही परत करताना 10% प्रीमियमनं परत करायची. ही 31 मार्च 2020 ला परत करायची. याच तारखेला स्माईल कंपनीनं इन्व्हेस्टमेंट विकली 1,80,000ची मिळाले, त्याची एंट्री घ्यावी लागेल. टू लिव्ह ए बँक बॅलन्स ऑफ रुपीज 1,20,000 आफ्टर रिडम्शन. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये वेगळी माहिती सांगितलेली की रिडम्शन झाल्यानंतर आपल्याला 1,20,000 बँक बॅलन्स लिव्ह करायचा आहे. नंतर कॅपिटल रिडम्शन फंड तयार करताना असं सांगितलेलं आहे की आपल्याला नवीन शेअर्स इश्यू करायचे आहेत, 50 रुपयाचा आहे, 10 रुपये प्रीमियम घ्यायचं आहे आणि फंड तयार करण्यासाठी त्याचा विचार करायचा आहे. आणि अशा रीतीनं हे प्रॉब्लेम झाला. आणि यामध्ये उत्तरामध्ये दोन पार्ट्स आहेत, जर्नल एंट्रीज विचारलेत आणि बॅलन्स शीट विचारलेले. म्हणजे आता नवीन भाग इथं शिकणार आपण की बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन नंतर कशी तयार करणार, हा भाग आपण आता शिकणार आहे. एंट्रीज आपल्या नेहमीच्याच आहेत, एखादी दुसरी एंट्री बदलेल. बॅलन्स शीट आपण व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये तयार करणार आहे आणि त्या बॅलन्स शीटला सपोर्टिंग नोट घेणार आहे. म्हणजे बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे तो तिथं आपण पुटअप करणार आणि सपोर्टिंग नोट्स आहेत त्याच्या आपण तिथं वर्किंग मध्ये दाखवणार. पहा सोल्युशन.
पहिल्यांदा आपण म्हणणार इन दी बुक्स ऑफ स्माइल लिमिटेड 5 कॉलम तयार केले. डेट, पर्टिक्युलर, सीएलएफ, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. आता पहिली एंट्री मी घेतोय की इन्व्हेस्टमेंट विकली. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती? 1,85,000. किती म्हणजे बॅलन्स शीटला दिलं इन्व्हेस्टमेंट 1,85,000. किती रुपयाला विकली? 1,80,000. म्हणजे लॉस किती झाला? 5,000. याची एंट्री. तर 31/3/2020 इन्व्हेस्टमेंट विकली म्हणजे पैसे आले. बँक अकाउंट डेबिट 1,80,000ला विकले. नंतर मी पुढचं वाचतो. टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती? 1,85,000. डेबिटला डिफरन्स आला किती? 5,000. त्याला म्हटलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 5,000. म्हणजे हा लॉस आहे. बिंग सेल प्रोसीड्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड लॉस ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही आपली जनरल एंट्री नेहमी आपण घेतो 30. आता आणखी सांगितलं की या प्रॉब्लेम मध्ये की नवीन शेअर्स इश्यू केले, मिनिमम केले. आपल्याला नवीन शेअर्स इश्यू किती केले याची नोट मी पुढे घेतलेली आहे. पण त्यामध्ये असं त्या नोटमध्ये असं कॅल्क्युलेशन येत आहे 5,750 इक्विटी शेअर्स नवीन विकले. कसे नवीन ते कॅल्क्युलेट केलं ते आपण नोटमध्ये पाहू. किती रुपयाचा शेअर्स होता? 50. कितीला दिला? 60ला. म्हणजे 5,750 गुणिले 60 3,45,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5,750 गुणिले 50 2,87,500. टू इक्विटी शेअर प्रीमियम म्हणजे 10 रुपये जादा घेतले. 5,750 गुणिले 10 57,500. being issued 5,750 equity shares of ₹10 each, of ₹50 each at a premium of ₹10 per share. म्हणजे इथं दोन एंट्री घेतल्या आपण. पहिली एंट्री घेतली इन्व्हेस्टमेंट विकली. दुसरी एंट्री घेतली शेअर्स विकले. शेअर्स विकले, प्रीमियम विकले म्हणजे बँक अकाउंट डेबिट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट, प्रीमियम अकाउंट क्रेडिट. आता हे मिनिमम सांगितलेले आहे. मग ते वर्किंग नोटमध्ये आपण काढले. मिनिमम म्हणजे किती इश्यू केले? मिनिमम एक्झॅक्ट नंबर ऑफ शेअर्स इश्यूड नॉट प्रोव्हाइडेड इन दी प्रॉब्लेम. प्रॉब्लेममध्ये नेमके किती शेअर्स विकले दिलेलं नाही. त्यामुळे आपण काय केलं? आपण असं लक्षात घेतलं की त्याची नोट तयार केली आणि तो आकडा आला 5,750. ह्या दोन एंट्री झाल्यानंतर आता पुढची एंट्री ती आपली नेहमीप्रमाणे रिडम्शनची अमाऊंट पेबल दाखवणार. कॅपिटलची रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल किती रुपये? 6,50,000. हे परत करताना प्रीमियम किती द्यायचं आहे? 65,000. म्हणजे दोन्हींची बेरीज म्हणजे होल्डर्सला रक्कम किती देणं दाखवायचे? 7,15,000. हेच आता आपण एंट्रीमध्ये कसं घेतोय पहा. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 6,50,000 कॅपिटलला डेबिट दिलं. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट याच्या 10% प्रीमियम म्हणजे 65,000. टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 7,15,000. बिंग अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स विथ दी प्रीमियम. म्हणजे प्रीमियम देणार आहे आपण, म्हणजे रक्कम देणार आहे अशी एंट्री केली प्रीमियमची आणि कॅपिटलची होल्डर्सला, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. आता एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की ही रक्कम आपण देणं दाखवतोय यावर म्हणजे प्रीमियमचा लॉस आहे आणि पहिल्या एंट्रीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट विक्रीवरचा लॉस आहे. हे दोन्ही लॉस आपल्याला ऍडजस्ट करता येतील. कुठं ऍडजस्ट करता येतील? की आपल्याला इथं प्रीमियम मिळालाय नवीन इक्विटी शेअर्स, त्यातून करता येतील. त्यातून किती प्रीमियम बघा. शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट किती प्रीमियम मिळालाय? 57,500. अजून रक्कम आपल्याला
शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट मधून वापरले 7500. सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून वापरले तरी चालतील. मात्र आता पहिला प्रीमियम आहे, म्हणजे टोटल आपल्याला प्रीमियम किती द्यायचं आहे शेअर्सवर 65,000. आता 65,000 प्रीमियम द्यायचा आहे, बरोबर. हा 65,000 प्रीमियम कशातून द्यायचा, म्हणजे तरतूद कशातून करायची, तर आपण मागच्या एंट्रीमध्ये 2 नंबरच्या शेअर प्रीमियम आपल्याला मिळाला आहे 57,500. त्यातून ते बेअर करता येतं, म्हणून शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट 57,500. पाहिजे किती 65,000, अजून कमी किती पडतात 7,500. मग ते कशातून वापरायचे, प्रॉफिट मधून वापरायचे. कंपनी हॅज सफिशियंट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 7,500 टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्शियल अकाउंट 65,000. बिंग प्रोव्हिजन मेड, म्हणजे तरतूद केली फॉर प्रीमियम ऑन रिडम्पशन, रिडम्पशनचा प्रीमियम देण्यासाठी तरतूद केली. कशातून, शेअर प्रीमियम अकाउंट मधून आणि प्रॉफिट मधून. आतापर्यंत शेअर प्रीमियम आपल्याकडे रक्कम नव्हती, पण या प्रॉब्लेम मध्ये 2 नंबरच्या एंट्रीमध्ये आपल्याला शेअर प्रीमियम मिळाला. तो आपण वापरू शकतो शेअर प्रीमियमची रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्सला तरतूद करण्यासाठी. अशी एंट्री केली, म्हणजे प्रीमियम रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्सला वरच्या एंट्रीमध्ये डेबिट दिलं, इथं क्रेडिट पडलं. हे 65,000 कुठून तरतूद केली, एक शेअर प्रीमियम मधून केली. 2 नंबरच्या एंट्रीमध्ये प्रीमियम मिळालाय आणि कमी रक्कम पडतात 7,500, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून तरतूद केली. आता कॅपिटल रिडम्पशन, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. आता आपल्याला लक्षात होतं की आपल्याला रिडम्पशन तयार करायचं, कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करायचं. यामध्ये आपण पहिल्यांदा असं बघतो की 6,50,000 रुपये द्यायचे होते, ती कॅपिटलची रक्कम. त्यातून न्यू इश्यू केले 5,750. एक शेअर्स इश्यू केलाय 60 रुपयाला, 50चा 60ला दिला, त्याचा गुणाकार केला, ती रक्कम त्यातून मायनस केली, म्हणजे राहतात 3,62,500. 3,62,500. म्हणजे आता 3,62,500चा आपल्याला फंड तयार करायचा. 31/3/2020 नफ्यातून करायचे, नफा आपल्याकडे आहे भरपूर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 3,62,500 टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह 3,62,500. आता आपण नेहमी किती केला असता जर इश्यू नसतं तर 6,50,000, पण फ्रेश इश्यू आहे. किती रकमेचा आहे, तर आपल्याला सांगितले मिनिमम करा. वर्किंग नोट पुढे घेतलेले, त्या वर्किंग नोटमध्ये असं येईल 5,750 शेअर्स इश्यू केले, इक्विटी शेअर्स. एक 50चा होता, 60ला विकला, यांचा गुणाकार केला, 5,750 गुणिले 60, हे 6,50,000 अजून वजा केले, म्हणजे राहिले 3,62,500. हा नफ्यातून फंड तयार केला, प्रॉफिट कमी होणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 3,62,500 टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट 3,62,500 बिंग कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह क्रिएटेड आउट ऑफ प्रॉफिट. आता पुढची एंट्री की आपण रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला पैसे दिले, 6,50,000 कॅपिटल प्लस प्रीमियम 65,000, म्हणजे 7,15,000 रुपये देणार. डेट मध्ये पहा, डेट 31/3/2020. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट. तिसऱ्या एंट्रीमध्ये याला क्रेडिट दिलंय, इथं डेबिट. 5व्या एंट्रीमध्ये 7,15,000 टू बँक अकाउंट 7,15,000 बिंग पेमेंट मेड टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. म्हणजे आता इथं एंट्री संपल्या. पहिली एंट्री केली आपण इन्व्हेस्टमेंट विकली, दुसरी एंट्री केली न्यू इश्यू, तिसरी एंट्री काय केली की प्रीमियम आणि कॅपिटलची रक्कम रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला देणं आहे. चौथी काय एंट्री केली,
चौथी एंट्री केली की प्रीमियमचा लॉस भरून काढला शेअर प्रीमियम मधून आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून. पाचवी एंट्री काय केली, फंड तयार केला. आणि सहावी एंट्री काय केली, पेमेंट तयार केलं. आता फंड किती रकमेचा तयार केला हे पाहण्यापूर्वी आपल्याला आता एक नोट पाहिजे. पाव The minimum number of equity shares to be issued for redemption of preference shares are calculated as under. किती शेअर्स मगाशी जे आपण काढलं 5,750 शेअर्स इक्विटी शेअर्स इश्यू केले, हे कसं आलं हे आपण आता इथे घेणार आहे. बघा, अमाऊंट पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स विथ प्रीमियम म्हणजे 6,50,000 कॅपिटल प्लस 65,000 प्रीमियम म्हणजे त्यांना किती रक्कम द्यायची, 7,15,000. आपण इन्व्हेस्टमेंट विकली, लेस इन्व्हेस्टमेंट सोल्ड, त्यामुळे पैसे आले. किती आले, 1,80,000 म्हणजे वजा झाले 1,80,000. म्हणजे आता किती पैसे पाहिजेत आपल्याला, 5,35,000. सरप्लस बॅलन्स ऑन बँक अकाउंट. तर बँक अकाउंटचा बॅलन्स दिसतो 3,10,000. यातून लेफ्ट केला एक किंवा लिव्ह केला 1,20,000 जे बाजूला काढला. रिक्वायर्ड टू बी मेंटेन आफ्टर रिडम्पशन म्हणजे रिडम्पशन नंतर आपल्याला 1,20,000 बॅलन्स ठेवायचा आहे. म्हणजे 3,10,000तून 1,20,000 गेले म्हणजे किती आपल्याला इथं कमी करता येतील, 1,90,000. म्हणजेच किती रकमेची आपल्याला गरज आहे फंडासाठी, 3 लाख. म्हणजे किती रकमेची परत करण्यासाठी, 3,45,000. बघा कसं कॅल्क्युलेट केली नोट. पहिल्यांदा लक्षात घेतलं, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला कॅपिटलची आणि प्रीमियमची रक्कम किती द्यायची, 6,50,000 प्लस 65,000 7,15,000 एवढे पैसे आपल्याकडे पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट विकली, त्यातून पैसे मिळाले 1,80,000 म्हणजे आता पैसे पाहिजेत 5,35,000. आपल्याकडे बँक बॅलन्स आहे 3,10,000 प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे. त्यातून 1,20,000 आपल्याला ठेवायचे आहेत बाजूला. म्हणजे इथं वापरायचे आहेत किती, 3,10,000तून गेले 1,20,000 म्हणजे इथं वापरायचे 1,90,000. म्हणजे आता फंड्स रिक्वायर्ड किती रक्कम म्हणजे किती रक्कम आपल्याला द्यायसाठी अजून लागायचे, 3,45,000. आणि प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलंय की 3,45,000 रुपयाची तरतूद फ्रेश इश्यू मधून करा म्हणजे नवीन इक्विटी शेअर्स विका. आता किती पैसे पाहिजेत आपल्याला, 3,45,000. एक शेअर्स कितीचा आहे, इक्विटी शेअर्स 50ला. विका कितीला, 10 रुपये जादा घ्या म्हणजे 60 रुपयाला विका. म्हणजे आता आपण शोधणार आहे की किती शेअर्स विकले असतील. पहा, नंबर ऑफ शेअर्स इश्यूड, रक्कम किती पाहिजे, 3,45,000 भागिले एक कितीला विकायचा, 60. म्हणजे किती आपल्याला इश्यू करायला पाहिजे शेअर्स, 5,750 इक्विटी शेअर्स. याची एंट्री आपण 2 नंबरला घेतली. 2 नंबरची एंट्री हीच आहे. मग आता किती पैसे आले, तर आले 3,45,000. म्हणजे बँक अकाउंट डेबिट 3,45,000. यातला कॅपिटल पोर्शन किती, 2 इक्विटी शेअर कॅपिटल 5,750 इक्विटी शेअर्स गुणिले 50 म्हणजे 2,87,500. कॅपिटल अकाउंटला एंट्रीमध्ये क्रेडिट दिलं, 5,750 गुणिले 10 प्रीमियम अकाउंटला एंट्रीमध्ये क्रेडिट दिलं. अशा रीतीने आपण एंट्री केलेले ही वर्किंग नोट म्हणून आपल्याला एकच समजलं की किती नवीन इक्विटी शेअर्स फंड आपल्याला पैसे देण्यासाठी इश्यू करण्याची गरज निर्माण झाली. ही नोट तयार केली. दुसरी नोट, फंड किती रकमेचा तयार करायला पाहिजे. बघा, अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. यातला कॅपिटल शब्द महत्वाचा. प्रीमियम इथे लक्षात घेत नाही, डिस्काउंट घेत नाही. ही रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला किती रक्कम द्यायची होती, 6,50,000. नवीन इश्यू किती आहे, नवीन इक्विटी शेअर्स 5,750. त्यातला कॅपिटल पोर्शन किती आहे, 50. म्हणजे गुणाकाराला 2,87,500. म्हणजे फंड किती रुपयाचा तयार करायचा आहे, वजा केलं फ्रेश इश्यू 3,62,500.
अशा रीतीने ह्या वर्किंग नोट्स झालेले आहेत. फंड कसा तयार केला? पहिल्यांदा कॅपिटलची रक्कम रिडीमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर्सला किती द्यायची ते लक्षात घेतलं, 6,50,000. त्यातील फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स लक्षात घेतले, 5,750 शेअर्स विकलेत. एक शेअर 60 रुपयाला विकला, पण त्याचा कॅपिटल पोर्शन 50 आणि प्रीमियम पोर्शन 10. त्यातलं कॅपिटल पोर्शन लक्षात घेणार 50, म्हणजे 5,750 गुणिले 50 म्हणजे 2,87,500, म्हणजे राहिले किती? 3,62,500. म्हणजे फंड तयार कितीचा करायला लागेल? 3,62,500. याची आपण एंट्री घेतलेली आहे. अशी एंट्री घेतलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह 3,62,500. आता बॅलन्स शीट विचारलेली आहे. बॅलन्स शीट ऑफ स्माइल लिमिटेड याच तारखेची. आता हा बॅलन्स शीटचा फिक्स फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट मी फक्त इथं पुटअप केलेला आहे. हा फॉर्मॅट आपल्याला माहीत पाहिजे. बघा, नवीन कंपनी कायद्यानुसार असा फॉर्मॅट पाहिजे. पर्टिक्युलर्स कंपनी कायदा 2016 नुसार या पद्धतीचा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाहिजे. यामध्ये पर्टिक्युलर्स म्हटलंय, नोट नंबर म्हटलंय, ॲज ऑन 31 मार्च 2020 या तारखेला बॅलन्स शीट तयार करणार. यामध्ये रोमन 1 म्हटलंय, इक्विटी अँड लायबिलिटीज. बरोबर. यामध्ये आता पार्ट घेणार 1, 2, 3. पहिला पार्ट शेअर होल्डर्स फंड. यामध्ये शेअर कॅपिटल नोट नंबर 1 केली. किती आलं शेअर कॅपिटल? 25,37,500. पुढे नोट केलेले कसं हे आलं ते. रिझर्व्ह अँड सरप्लस नोट नंबर 2 4,67,500. हे पुढे नोटमध्ये आपण बघणार आहोत कसं आलं ते. ह्या बॅलन्स शीटच्या फिगर फक्त लक्षात ठेवा की हे आपण नोटवरनं इथे घेतले. सी मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट्स, इथं काहीच नाही. यानंतर दुसरा पार्ट शेअर ॲप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट. हे आपल्याला अशी बॅलन्स शीटचा हा फॉर्मॅट लिहावा लागेल. काहीच नाही. आता 3 नंबर बघा, नॉन करंट लायबिलिटीज. हा बॅलन्स शीटचा नमुना आहे तसा घेतलेला आहे. यात काही बदल करता येत नाही. फक्त आपण इथं बदलणार काय? नोट नंबर आणि अमाऊंट. यामध्ये नॉन करंट लायबिलिटीमध्ये ABCD असं घेतलंय. लॉंग टर्म बॉरोविंग्स, कंपनीनं बॉरोविंग्स कोण करणार? डेफर्ड टॅक्स लायबिलिटीज, अदर लॉंग टर्म लायबिलिटीज, लॉंग टर्म प्रोव्हिजन्स. जर का प्रॉब्लेममध्ये असेल तर इथं येईल. इथं काहीच नाही, त्यामुळं काय झालं, इथं आपण डॅश घेतलेला आहे. चौथा पार्ट करंट लायबिलिटीज. या करंट लायबिलिटीमध्ये 4 पार्ट असतात. शॉर्ट टर्म बॉरोविंग्स, ट्रेड पेबल्स, अदर करंट लायबिलिटीज आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स. आता या प्रॉब्लेममध्ये वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्स आहेत. याची आपण 3 नंबरची नोट तयार केली. ते कशामध्ये येतात क्रेडिटर्स? तर ट्रेड पेबल्समध्ये येतात, म्हणजे बी मध्ये येतात. म्हणून बीच्या पुढे आपण लिहिलं नोट नंबर 3 आणि तो त्याची नोटचं वर्किंग आलंय 5,65,000. म्हणजे टोटल बॅलन्स शीटची टोटल अशी असेटची लायबिलिटीची 35,70,000. तेवढीच असेटची येईल. असेटला पण पहा, रोमन 2 असेट्स. यामध्ये देखील हा फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅट प्रमाणे आपण जातोय. बघा, नंबर 1 नॉन रोमन 1 रोमन 2 असेट्स. नंबर 1 नॉन करंट असेट्स. यामध्ये फिक्स्ड असेट येतात. फिक्स्ड असेटमध्ये टँजिबल असेट कोणत्या, इनटँजिबल असेट कोणत्या, वर्क इन प्रोग्रेस काय आहे, इनटँजिबल असेट अंडर डेव्हलपमेंट आणि फिक्स्ड असेट हेल्ड फॉर सेल. हे 5 पॉईंट आहेत ए मध्ये. यातलं आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये टँजिबल असेट दिसतात, त्याच्यासाठी नोट तयार केली नंबर 4 आणि त्याची रक्कम दिसते 34,50,000. ज्याच्यासाठी नोट नाही त्याच्यासमोर काय लिहिणार नाही. ज्याच्या टँजिबल असेटसाठी नोट आहे, ज्याच्या समोर असेल तिथं आपण लिहिणार, बाकी काही लिहिणार नाही. हा झाला 1. 2 नंबर करंट असेट्स.
करंट असेटमध्ये ABCDEF एवढ्या गोष्टी येतात. करंट इन्व्हेस्टमेंट येते, इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक येतो, ट्रेड रिसिव्हेबल्स, कॅश अँड कॅश इक्वालंट, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, अदर करंट असेट्स. आता ही बॅलन्स शीट तयार करताना आपण करंट असेट लिहितोय. दोनच पार्ट आहेत. पहिला पार्ट आहे नॉन करंट असेट मधला आणि दुसरा पार्ट आहे करंट असेट्स. आता इथं पण आणखी एक गोष्ट महत्वाची की आपण ही बॅलन्स शीट तयार करताना काय लक्षात घेतोय, जुनी बॅलन्स शीट आणि नवीन झालेले ट्रान्झॅक्शन त्यानुसार केलेल्या एंट्री ही लक्षात घेऊन आपण ही बॅलन्स शीट तयार करतोय. बॅलन्स शीटच्या करंट असेटमध्ये कॅश बॅलन्स दिसत होता, कॅश अँड बँक किंवा कॅश ॲट बँक दिसत होतं. त्यातून आपण पेमेंटसाठी रक्कम वापरली, म्हणजे आणि तिथं सांगितलं होतं की कॅश बॅलन्स पेमेंट झाल्यानंतर किती ठेवा, 1,20,000. म्हणजे बघा कॅश अँड कॅश इक्वलंट नोट नंबर 5 1,20,000, टोटल 35,70,000. आता यामध्ये मी परत एकदा सांगतो की बॅलन्स शीट आता आपण इथे लिहिली सगळी पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये जे जे लिहिलं ते सगळं ॲज इट इज कंपनी कायदा 2016 मध्ये व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे तसंच लिहिलंय. यामध्ये नोट फक्त आपल्या हातात आहे, नोट नंबर कुठे कशाला प्रॉब्लेमची माहिती वाचणं कुठे नोट घ्यावी लागते. तसे नोट किती होतात इथं 5. त्या नोटच्या फिगर इथं आपण लिहिलेत आणि मग टोटल लिहिली. बॅलन्स शीटच्या असेट बाजूची टोटल 35,70,000, तेवढीच लायबिलिटी बाजूची बेरीज 35,70,000. अशा रीतीनं बॅलन्स शीट तयार केली. पण याच्यात नोट्स, सपोर्टिंग नोट्स इथं आता मी तुम्हाला 5 दाखवतो. पहा, सपोर्टिंग नोट टू बॅलन्स शीट. पहिली नोट, शेअर कॅपिटल किती पाहिजे बघा. पूर्वीची इक्विटी शेअर्स प्लस आता इश्यू केलेले इक्विटी शेअर 5,750 यांची बेरीज होते 50,750. पहिली इक्विटी शेअरची प्लस नवीन इश्यू 5,750 म्हणजे या दोन्हींची बेरीज 50,750 इक्विटी शेअर्स अशी होती. म्हणून लिहिताना लिहिणार शेअर कॅपिटल इश्यूड अँड सबस्क्राइब्ड कॅपिटल, यामध्ये 50,750 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज. एका शेअरची किंमत किती, 50 इच, म्हणजे यांचा गुणाकार किती आला, 25,37,500. टोटल किती आली, 25,37,500. बॅलन्स शीटला शेअर कॅपिटल नोट नंबर 1 च्या समोर ही रक्कम आपण लिहिलेली आहे बॅलन्स शीटला. त्याच फक्त मी व्हेरीफाय करून तुम्हाला सांगतो. नोट नंबर 2. कोणती नोट नंबर 2, रिझर्व्ह अँड सरप्लस. बघा आता कशी नोट तयार करतो. यामध्ये पहिल्यांदा आपण पहिला पार्ट घेतोय, शेअर प्रीमियम रिसिव्ड ऑन फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स. फ्रेश इश्यू केले इक्विटी शेअर्स 5,750 इश्यू केले, एकावर 10 रुपये प्रीमियम घेतला, म्हणजे प्रीमियम किती मिळाला, 57,500. हाच प्रीमियम आपण वापरला की रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला 65,000चा प्रीमियम द्यायचा आहे, त्यातले 57,500 हे वापरता येतील, वापरले, ते वजा केले, म्हणजे आता बाहेर काय आलं, नील. नंतर इथं कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह लिहिले. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह आपण एंट्रीमध्ये बघितला किती रुपयाचा तयार केला, 3,62,500. हे आपण रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये लिहितो. समजा हा फंड युटिलाइज केला असता बोनस शेअर्स देण्यासाठी तर इथं ती रक्कम आली नसती. पण कॅपिटल रिडम्पशन फंड युटिलाइज केला नसेल तर तो बॅलन्स शीटला रिझर्व्ह अँड सरप्लस खाली दाखवायचा, इथं दाखवलेला आहे. यानंतर ओरिजिनल बॅलन्स शीटमध्ये किंवा जुन्या बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे प्रॉफिट दिलेला आहे ॲज अ गिवन 4,80,000 दिलाय. यातून आपण रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला प्रीमियम द्यायचा होता 65,000. तर शेअर प्रीमियमची रक्कम वापरली नवीन इश्यू मधले आलेली 57,500. अजून नफ्यातून किती वापरायला लागतील, 7,500, म्हणून वजा केले, लेस. प्रोव्हिजन मेड फॉर प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, नफ्यातून 7,500 वजा केले, म्हणजे किती राहिले, 4,72,500.
आता या प्रॉफिटमधूनच परत लेस केलं. काय लेस केलं की आपल्याला इन्व्हेस्टमेंट विक्रीवर 5,000 रुपये लॉस झाला. 1,85,000ची इन्व्हेस्टमेंट 1,80,000ला विकली म्हणजे 5,000 लॉस झाला. तो नफ्यातून भरून घेणार म्हणजे लेस. लॉस ऑन इन्व्हेस्टमेंट सोल्ड ॲडजस्टेड 5,000 म्हणजे राहिले किती 4,67,500 लेस. यातून फंड तयार केला किती रुपयाचा 3,62,500 लेस युज्ड अमाऊंट फॉर बेकिंग कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह 3,62,500 ही वजा केल्यानंतर जी वजाबाकी येईल जी रक्कम येईल ती आउटरला लिहिली 1,05,000. आउटर कॉलम मध्ये 3 भाग आलेत. पहिला भागचं उत्तर आले नील, दुसरा भाग आहे त्यामध्ये 3,62,500 आणि तिसरा भाग आहे 1,05,000. या तिन्हींची बेरीज 4,67,500 हे बॅलन्स शीटला आपण इक्विटी अँड लायबिलिटीच्या खाली नोट नंबर 2 ला दाखवलेलं आहे. इथे लिहिले पहा नोट नंबर 2. त्याची बेरीज आली 4,67,500. नोट नंबर 3 ट्रेड पेबल्स. हे बॅलन्स शीटला आपण दाखवलंय करंट लायबिलिटीज मध्येच ट्रेड पेबल्स आहेत पहा. दुसरा पार्ट करंट लायबिलिटीज मध्ये ट्रेड पेबल्स आहेत. ट्रेड पेबल्सच्या अंदर बिल्स पेबल आणि सनरी क्रेडिटर्स येतात. प्रॉब्लेम मध्ये सनरी क्रेडिटर्स आहेत दिलेले 5,65,000. ते तसेच इथं लिहिले जुनेच. टोटल आली 5,65,000. नोट नंबर 3च्या पुढे लिहिलं 5,65,000. म्हणजे अशा पद्धतीनं लायबिलिटी पर्यंतचा पोर्शन संपला. आता पुढच्या ज्या नोट्स आहेत त्या असेट संबंधीच्या आहेत. त्यामुळं पुढच्या नोटला नंबर येईल नोट नंबर 4. म्हणजे 1, 2, 3 ह्या कुठल्या झाल्या लायबिलिटी संबंधीच्या. चौथी नंबरची कुठली असेट. यामध्ये फिक्स्ड असेट आहेत पहा प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या. त्यांची ही बेरीज आहे 34,50,000. म्हणजे या टँजिबल असेट खाली दाखवलेत आपण. नॉन करंट असेट मध्ये नोट नंबर 4 फिक्स्ड असेट. यामध्ये नॉन टँजिबल टँजिबल असेटच्या समोर आपण फिक्स्ड असेटची नोट लिहिली 4 नंबर लिहिला आणि त्याची बेरीज आली 34,50,000. नंतर नोट नंबर 5 हे आपण करंट लायबिलिटी मध्ये दाखवलेले आहेत. करंट असेट मध्ये दाखवलेले आहे. करंट असेट मध्ये कॅश अँड कॅश इक्वालंट. प्रॉब्लेम मध्ये सांगितलं की आपल्याकडे होता 4,80,000 किंवा काही बॅलन्स होता पूर्वी, त्यातून रक्कम आपण कॅपिटल रिडम्पशन फंडासाठी त्यातून काही रक्कम आपण पेमेंटसाठी लक्षात घेतली आणि असं सांगितलं होतं प्रॉब्लेम मध्ये की नवीन बॅलन्स किती ठेवा 1,20,000 ठेवला. तो 1,20,000 इथं घेतलेला आहे. म्हणजे बँक बॅलन्स रिक्वायर्ड टू बी मेंटेन्ड 1,20,000 आणि याची टोटल 1,20,000. बॅलन्स शीटला असेट बाजूला करंट असेट मध्ये कॅश अँड कॅश इक्वालंटच्या समोर नोट नंबर लिहिलं 5 आणि रक्कम लिहिली 1,20,000. अशा रीतीनं हे आपलं सोल्युशन संपलेलं आहे. यामध्ये आज आपण नवीन काय शिकलो की बॅलन्स शीट तयार कशी करायची, बॅलन्स शीटच्या नोट्स तयार कशा करायच्या आणि बॅलन्स शीट जो फॉर्मॅट आहे तर तसाच आपल्याला माहीत पाहिजे. तसाच्या तसा आपल्याला माहीत असेल तर हे तुम्हाला परत कंपनी फायनल अकाउंटला देखील हाच फॉर्मॅट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे बॅलन्स शीटचा. म्हणजे आता हा नवीन फॉर्मॅट आहे. याच पद्धतीनं आपल्याला तो मांडावा लागेल. फक्त वर्किंग नोट नंबर बदलतील आणि त्याच्या काय बदलतील अमाऊंट बदलतील, बाकी मॅटर तोच राहील. अशा रीतीने आपण आजचं लेक्चर या ठिकाणी थांबवत आहे आणि पुढच्या लेक्चरला पण अशाच पद्धतीचा एक प्रॉब्लेम घेणार आहे आणि हा प्रॉब्लेम घेतल्यानंतर मग आपला सिलेबस संपेल आणि मग सिलेबस आपला संपला म्हणजे 4 युनिट आहेत. त्यातले मी 2 युनिट शिकवले. जाधव सर तिसरा युनिट शिकवला आणि चौथा युनिट पण त्यातच थोडं डिस्कशन कंपनी फायनल अकाउंटला जाधव सर किंवा सुरवेंद्र सर घेतील. म्हणजे अशा रीतीनं हे आपलं सिलेबस आता संपत आलेलं आहे. परीक्षा आपली 15 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. सर्वांनी फॉर्म भरणं आवश्यक आहे. विलिंगनेस फॉर्म पण येतील. जे सेकंड इयरला आहेत त्यांनी डेमोक्रेसी विषयाचा उल्लेख केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन
आपल्याला परीक्षेसाठी रेडी राहायचे. नंतरच्या लेक्चरला शेवटचं लेक्चर होईल या कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 1चं माझ्या बाजूचं, आणि मग आपला सिलेबस संपेल. थँक्यू.